मोठी वीट पुरावा म्हणून जप्त केली। इन्स्पेक्टर नाईक तपासणी करत असतानाच माहिती मिळताच एसपी प्रीती देशपांडे आणि एसपी दीपक खडसे घटनास्थळी पोहोचले। पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हास्थळाची सूक्ष्म तपासणी केली। मृत महिलेचा 10 वर्षाचा मुलगा अमर शवाजवळ बसून रडत होता। एसपी खडसे यांनी त्याला प्रेमाने विचारपूस केली। अमरने सांगितले की घटना घडताना तो घरी नव्हता। थोड्या वेळाने परत आल्यावर त्याने आपली आई खोलीत मृत पडलेली पाहिली। तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते। हे पाहून त्याला धास्ती वाटली आणि तो ओरडत घराबाहेर आला। त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली। मृत महिलेची मुलगी आशा आणि 5 वर्षाचा मुलगा प्रतीक घटना घडताना घरीच होते। प्रतीकने सांगितले की त्याच्या आईचा दगड्या काकांबरोबर वाद झाला होता। त्यांनी आईच्या डोक्यावर वीट मारली आणि निघून गेले। आम्ही आईला हाका मारत होतो पण ती उत्तर देत नव्हती। पोलीस अधिकारी मुलांकडून माहिती गोळा करत असतानाच मृत प्रियाचे पती मनोज पाटील तेथे पोहोचले। त्याने एसपी खडसे यांना सांगितले की त्याच्या पत्नी प्रियाचे देवदत्त साळुंखे उर्फ दगड्या ह्याच्याशी गैरकायदेशीर संबंध होते। देवदत्त पुणे जिल्ह्यातील सालवे गावचा रहिवासी होता आणि शहरात ॲटो चालवायचा। या गैरसंबंधांना विरोध असल्यामुळे प्रिया नेहमी मनोजची भांडत असे आणि नंतर ती मुलांसोबत ज्योतिनगरमध्ये एका छात्रनेत्याच्या विलास पवार यांच्या घरात भाड्याने राहू लागली। तिचा प्रेमी दगड्या तिथे ये-जा करत होता। मनोजच्या मते प्रियाचे वर्तन खूप हट्टी होते। दगड्याला संशय आला होता की प्रियाचे कोणा दुसऱ्या तरुणासोबतही संबंध आहेत। ह्या संशयामुळे आणि वादामुळे त्याने प्रियाला ठार मारले आणि पळून गेला। पोलीस अधिकाऱ्यांना प्रिया पाटीलची हत्या आणि तिच्या खुनाबद्दल माहिती मिळाली होती। त्यांनी स्टेशन प्रभारी हरीश नाईक यांना आदेश दिले की शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवावे आणि खुनाविरुद्ध केस नोंदवून त्याला लवकरात लवकर अटक करावी। आदेश मिळताच इन्स्पेक्टर नाईक यांनी मृत प्रियाचे शव पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले। यानंतर मृत प्रियाच्या पती मनोज पाटीलकडून IPC कलम 302 अंतर्गत देवदत्त साळुंखेविरुद्ध खटला नोंदवला गेला आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शोध ऑपरेशन सुरू केले। इन्स्पेक्टर नाईक आपल्या पोलीस टीमसोबत प्रथम आरोपीच्या भाड्याच्या घरी गेले, पण तो तिथून पळून गेला होता। त्यानंतर टीमने त्याच्या गावी सालवे येथे छापा टाकला, पण तो तिथेही नव्हता। टीम नंतर त्यांच्या शक्य असलेल्या ठिकाणी वडगाव, शिरवळ आणि बारामती येथे गेली, पण तो दरवेळी पोलिसांना चुकवून सुटत होता। अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर पोलीस टीम निराश होऊन परत आली। त्यानंतर स्टेशन प्रभारींनी आपल्या माहितीदारांचे जाळे पसरवले। 15 ऑक्टोबरला पोलीस टीमला एक विशिष्ट माहिती मिळाली। माहितीदारांच्या माहितीवर कारवाई करत पोलिसांनी आरोपी देवदत्त साळुंखे याला उपनगरातील बायपास पुलाजवळून अटक केली। स्टेशनवर त्याला प्रियाच्या हत्येबद्दल चौकशी केली तेव्हा तो प्रथम पूर्णपणे नाकारू लागला, पण जेव्हा पोलिसांनी कडकपणा केला तेव्हा तो कोसळला आणि त्याने खून केल्याचे कबूल केले। पोलीस चौकशीत प्रियाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी समोर आल्या। चौकशीनुसार प्रिया आपल्या पती आणि प्रेमी दोघांशीच्या नात्यात ताण निर्माण करत होती, जो नंतर मोठ्या वादाचे कारण ठरला। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक छोटे शहर वाई, मनोज पाटील तेथे राहत होता। 3 भावांपैकी तो सर्वात मोठा होता। सुमारे 14 वर्षापूर्वी त्याचा विवाह सातारा जिल्ह्यातील एका गावातील जगदीश देशमुख यांच्या मुली प्रियाशी झाला। मनोज फार शिकलेला नव्हता, तो थोडाफार काम करून घरचा खर्च चालवत असे। लग्नानंतर 3 वर्षांनी प्रियाने मुलगा अमर याला जन्म दिला। कुटुंब वाढल्यामुळे घरचा खर्चही वाढत गेला। खूप मेहनत केल्यावरही मनोज आवश्यक तितकी कमाई करू शकत नव्हता। मनोजचा मित्र संतोष पुण्याच्या एका उपनगरात राहत